मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेला आमरण उपोषण करण्याची घोषणा केली। सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असून चर्चेतून मार्ग काढू प्रसाद लाड यांनी माध्यमांना सांगितले। त्यामुळे आम्ही सरकार विरोधात नसून तुम्ही जर आमच्या मागण्या मंजूर करत असाल तर आम्ही आंदोलन करणार नाही। तुम्ही 23 तारखेपर्यंत मागण्यांची मंजुरी घेऊन अंतरवालीत यावं असं निमंत्रण जरांगे यांनी प्रसाद लाड यांना दिलंय। प्रसाद लाड यांनी आपल्याला चर्चेचं एक निमंत्रण दिल्यासारखं एक आव्हान केलेलं आहे की चर्चेत मुख्यमंत्री हे चर्चेतून मार्ग काढतील। यावर आपण त्यांना काय प्रत्युत्तर द्याल? मी तर एकतर या गोष्टीवरती विश्वासच ठेवत नाही। सरकार कोणत्या वेळेस काय डाव टाकायला लावी एखाद्या आमदाराच्या माध्यमातून यावरती आपण विश्वास ठेवायचा नसतो। पण या 2.5-3 वर्षाच्या आंदोलनाच्या काळात आम्ही कधी अशा गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही किंवा कोणाला कधी आमंत्रण दिलं नाही। सरकार मात्र स्वतःहून गोरगरिबाच्या प्रश्नासाठी अंतर्वालीत गोरगरिबांना त्यांच्या समस्या वेदना जाणून घेण्यासाठी आलेले। परंतु आज पहिल्यांदाच आम्ही त्या लाडभाऊला त्यांना निमंत्रित केलं। त्याचं कारण पण तसंच आहे, निमंत्रित केलं म्हणजे आम्ही स्वतःहून केलेलं नाही। त्यांचं असं म्हणणं होतं लाडभाऊंचं की 100% मुख्यमंत्री साहेब चर्चेतून मार्ग काढणार। पत्रकार बांधवांनी त्यांना 2दा-3दा विचारलं, मंजुऱ्या मिळणार, मान्य करणं मागण्या? म्हणजे हो 100% करणार। मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटायची गरज नाही आहे, 100% करणार। कारण त्यांनीच सांगितलंय कारण सुद्धा की माझ्या समाजाचे प्रश्न आहेत। म्हणजे त्यांनी असं सांगितलं की मी मराठा आहे, माझ्या समाजाचे प्रश्न आहेत आणि माझ्या समाजाच्या कल्याणासाठी पाटील झटले आणि ते यशस्वी पण झाले असं त्यांनी सांगितलं। त्यांचं थोड्या शब्दात आम्हाला गर्व वाटला मला की त्यांनी सांगितलं मी मराठा आहे म्हणून ठीक आहे, मला हरकत नाही। मला काय राजकारण करायचं नाही, मला काय पुढं द्वेषानं पुढं जायचं नाही आहे। माझ्या मनात कणभर सुद्धा सरकारविषयी किंवा त्यांच्या मनात ज्या माणसांचं नाव आहे त्याविषयी सुद्धा माझ्या मनात कणभर सुद्धा कसलाही द्वेष नाही आहे। माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराला जर मिळालं नाही तर मी कोणाला सोडत नाही, ही माझी भूमिका आहे। ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांच्याच विरोधात आंदोलनं केले। मुंबईला सुद्धा त्यांच्याच विरोधात आम्ही गेलोय। वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष त्यांच्याच विरोधात आंदोलन होतं। कारण शेवटी जो मुख्यमंत्री असेल, जो सरकार चालक असेल त्याच्या विरोधातच शेतकरी असो, मराठा असो, कोणतीही जाती धर्माचा माणूस असो त्याला आंदोलनं करावं लागतात, न्याय मिळते। त्या भूमिकेतून आम्ही केलं। आजही आम्ही 30 मे तारीख डिक्लेअर केली आंदोलनाची, तर आम्ही द्वेष भावनेने ती केलेली नाही आहे। माझ्या समाजाच्या लेकराचे लाखो करोडो लेकरांचे ॲडमिशन आता जूनमध्ये होणार आहे, त्यांच्या व्हॅलिटी रोखून आहे, त्यांचे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे देण्यात यावं, सातारा संस्थांचं जे केसेस सगळ्या मागावं, आमच्या गरिबांचे बलिदान लेकरांचे गेलेत आरक्षणासाठी त्यांचे विषय मार्गी लागावे, सारथीचे विषय, EWS SCBCचे पोरांच्या नियुक्त्या थांबल्यात ते विषय, शिंदे समितीच्या मुदतवाढीचा विषय, अशा अनेक विषयाला घेऊन मी माझ्या गोरगरीब समाजाच्या लेकरांच्या वेदना, त्यांचं भविष्य, त्यांचं भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून लढतोय। पण त्याच कालावधीत त्यांना काय संशय आला आहे का काय मला माहीत नाही लाडभाऊला, परंतु त्यांनी सांगितलं, कारण ते मला मनोज दादा म्हणले, मला ही त्यांना लाडभाऊच म्हणावं लागणार आहे। कारण ते एका भावाच्या भूमिकेत आले, ते एक समाजाची माया त्यांच्या बोलण्यात आम्हाला दिसली, त्यांच्या तळमळ आम्हाला ती दिसली। पक्षापेक्षा, सरकारपेक्षा त्यांच्या बोलण्यात खूप आम्हाला जास्तीचं प्रेम या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराविषयी दिसलं। आणि मी एक खरं बोलतो, मी पोटात एक आणि होटात एक तोंडात एक असं कधी बोलत नाही। माझ्या मनात जी आहे ती मी स्पष्ट बोलतो, ज्याला विरोध करायचा त्यालाही स्पष्ट करतो, कुणाला मोजत बी नाही, भेदसुद्धा नाही। परंतु मला मात्र त्यांच्या शब्दात माया वाटली म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही यावं। आणि हे 2.5-3 वर्षाचं आंदोलन सुरू आहे, अखंड सुरू आहे, याला कुठेही खंड नाही। म्हणून हे पहिल्यांदा उभा महाराष्ट्र बघतो आणि तुम्ही मीडियाचे बांधव बघताय। मी आत्तापर्यंत कोणालाही बोलवलेलं कधीच नाही, पण या माणसात, या लाडभाऊमध्ये आम्हाला तळमळ दिसली, समाजाविषयीची, समाजाच्या लेकराविषयी तळतळ दिसली। म्हणून आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही या, पण 23 तारखेच्या आत या, 23 मेच्या आत या। कारण मी एक काल सांगितलंय 18 तारखेला, आज 19 तारीख, आज 19 तारीख म्हणजे 18, 19, 20, 21, 22, 23 6 दिवस आहे तुमच्या हातात। तुम्ही या, मागण्याची मंजुरी करा,
काहीही आम्हाला आंदोलन करायचं, काहीही आम्हाला काय